उभे आहोत नीरा बारामती रोड खामगळपाटी नजीक आणि समोर जी गर्दी दिसते ह्या गर्दीचं एक वेगळं कारण आहे. कारण तुम्हाला गर्दीमध्येच उभा राहिलेला एक हायवा टिप्पर दिसेल. सध्या आता बारामतीमध्ये 8 दिवसापूर्वीच या डंपर हायवाखाली चिरडून 2 निष्पाप मुली व त्यांच्या वडिलांचा मृत्यू झालेली बातमी आणि ह्याच्यातून पूर्ण बारामती तालुका नव्हे तर जिल्हाही अजून बाहेर आलेला नसतानाच याच घटनेची पुनरावृत्ती होताच राहिलेली आहे. कारण की सदर तुम्ही हायवा बघताय, हायवावरचा हा वाहन चालक आहे, त्याचा कदाचित वय पूर्ण आहे का नाही माहीत नाही. आणि ज्या व्यक्तीबरोबर हा घटनाक्रम घडलाय ती समोर आपल्या बरोबर आहेत. हा आपण इथं बघू शकतोय की रस्त्याला गर्दी दिसते आणि ही तर लोक दिसत आहेत की हे सदग्रहस्थ आहेत की ते गाडीवरून प्रवास करत होते. त्यांच्याबरोबर सदर हा छोटा मुलगा, त्यांची पत्नी असं एक कुटुंब नीरा बारामती रोडून प्रवास करत होतं आणि हा वेगवान असा हायवा ह्याच रस्त्यावरून प्रवास करत होता. सदर की काय झालं, तुम्ही काय प्रकार काय? तो बी आमच्या मागे येत होता. आम्ही म्हणलं आता पुढे जाईल, मग पुढे जाईल 2 किलोमीटर ते 3 किलोमीटर आमच्या पाठीमागेच आला. टोटल इथं त्यांनी गाडी वाढला आमच्या गाठी. आम्ही वरडतोय सगळी तरी त्यांनी काही लक्ष दिलं नाही. वरनं त्याला आम्ही अडवला, गाडी साईडला लावून पळत अडवला. मी तर म्हणतोय माझा मालक लय मोठा आहे. बर मग त्याला आम्हाला काय मारायचं होतं का? सदर घटनेत ज्यांच्याबाबत हा घटनाक्रम घडलाय त्या सदर व्यक्तीनंच ही सांगितलेली माहिती आहे. तरी मी परत एकदा प्रशासनाला आरटीओ अधिकारी असतील किंवा इतर अधिकारी असतील यांना विनंती करतो इच्छितोय की सदर घटना घडली आपल्या बारामतीमध्ये 8 दिवसापूर्वीच अशी घटना घडली की ज्या घटनेमुळे संपूर्ण बारामती नव्हे तर पूर्ण जिल्हा हादरून गेलाय. याबाबत वारंवार वरिष्ठांची चर्चा करून सुद्धा जर अशा घटना वारंवार घडत असतील तर नक्कीच याच्या घटनेसाठी जेवढे हायवा चालक असतील, वाहन चालक जबाबदार आहेत त्यासाठी या